मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवाब मलिक यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना पत्र आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट या दोन गटामध्ये जोरदार वाकयुद्ध झालंय। ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप केले त्यांनी सरकारला पाठिंबा दिलाय। हा पाठिंबा तुम्हाला कसा काय चालतो असे सवाल उपस्थित करून ठाकरे गटानेही भाजपची कोंडी केली। तदनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र लिहिले। आप देख रहे हैं झीरो न्यूज। विधानसभेतील आरोप प्रत्यारोप झीरो न्यूजच्या या भागात आपलं स्वागत। निसर्गाचे वातावरण बदलले आहे, कधी ढग तर कधी थंडी, यामुळे जन आरोग्य बिघडत आहे। तसेच हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण सुद्धा आरोप प्रत्यारोप खाली बिघडत चाललेले आहे। एक नजर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवाब मलिक यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना पत्र आणि तब्बल 1.5 वर्षानंतर नवाब मलिक तुरुंगाबाहेर आले। ह्या प्रकरणी ऑक्टोबर 2023 मध्ये नवाब मलिक यांच्या जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा 3 महिन्याने वाढवली। माजी मुख्यमंत्री नवाब मलिक नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आले। सर्वांचे लक्ष नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाकडे जाणार याकडे लागले होते। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे की सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामीनवर तुरुंगातून बाहेर आलेले आहे। मलिकांना माध्यमात बोलण्यास प्रतिबंध असल्याने कोणत्या गटासमोर बसणार याकडे लक्ष लागले होते आणि ते सत्ताधारी बाकावर बसल्याचे दिसून आले। त्यानंतर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर आरोप करताना म्हणाले होते, या आरोपपत्रात नवाब मलिक डी गँगशी असलेले सर्व संबंधित उघडावत आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असे असूनही सरकार त्यांना वाचवायचे आहे, तरीही ते मंत्रिमंडळात राहिले, तरी मुख्यमंत्र्यांना दाऊदशी संबंधित असलेल्या मंत्र्यासोबत काम करायचे आहे। मुंबईतील एका मालमत्ता व्यवहार प्रकरणात ईडीने चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती। महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट या दोन गटामध्ये जोरदार वाकयुद्ध झालंय। ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप केले त्यांनी सरकारला पाठिंबा दिलाय। हा पाठिंबा तुम्हाला कसा काय चालतो असे सवाल उपस्थित करून ठाकरे गटानेही भाजपची कोंडी केली। तदनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र लिहिले। त्यात म्हणाले, नवाब मलिक यांनी आज विधानसभेत येऊन कामकाजात सहभाग घेतला। विधानसभेत सदस्य असल्याने त्यांना हा अधिकार आहे। त्यांच्या विरुद्ध आमचे कोणतेही वैयक्तिक वैर किंवा तक्रार नाही, हे मी स्पष्ट करतो। पण ज्या प्रकारे त्यांच्यावर आरोप झाले आहेत ते पाहता त्यांनी महायुतीत येणे योग्य होणार नाही। सत्ता येते आणि जाते, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत तर आम्ही त्यांचे स्वागत करायला हवे, पण आमचे स्पष्ट मत आहे, असे आरोप होत असताना त्यांना महाआघाडीचा भाग बनवणे योग्य होणार नाही। तुम्ही आमच्या भावनाकडे लक्ष द्या अशी आशा आहे। नवाब मलिक यांना लॉन्ड्रिंग प्रकरणात 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे। त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे। त्यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत येणे योग्य नसल्याचे म्हटले आहे। संजय राऊतांनी याबाबत म्हटले आहे की अरे बापरे, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे, अशी
नवी माहिती देवेंद्र यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना गवळी, सरनाईक मुलुंडचे नागडे पोपटलाल असा आहे हल्ला फक्त नवाब मलिक यांच्यावर, बाकीचे त्यांच्या मांडीवर म्हणत राऊतांनी फडणवीस यांच्या प्रकरणावर घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक अजित पवार बरोबर असल्याचे अखेर स्पष्ट झाले. पण त्यामुळे कोंडी झाली ती भाजपची. विरोधकांनी भाजपला कात्रीत पकडलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिकांसोबत नका राहू असे सांगितले. पत्रानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जुनी प्रकरणं काढत फडणवीसांना खिंडीत गाठलं. काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षाचे विजय वट्टीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले, नवाब मलिक यांना पुरवणी निधी दिला आहे. आता ते ट्विट केले आहे, आमच्याबरोबर नाहीत म्हणून ते दाखवण्याचा प्रयत्न असेल. महायुतीत इतर आमदार यांना निधी दिला तसेच त्यांनाही मिळाला. भाजपवर आरोप होऊ नये म्हणून ते ट्विट केले आहे. देशद्रोही माणूस बाजूला बसला तर प्रश्न निर्माण होईल. सोबतही हवेत पण जवळही नको असा हा प्रकार आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र देऊन अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. ते महायुतीबरोबर आहेत. नवाब मलिक कुठे राहतील हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. या सर्व प्रकारानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवाब मलिकांनी महाआघाडीचा भाग बनवणे योग्य होणार नाही अशा आशयाचे पत्र प्राप्त झालेल्या नंतर अजितदादांची प्रतिक्रिया, मलिक भाईंनी अजून आपलं मत व्यक्त केलेलं नाही. त्यांनी मत व्यक्त केल्यानंतर मी आपली भूमिका स्पष्ट करेल. म्हणजे सर्व काही अलबेला आहे की तेरी बीचू और मेरी बीचू.